अनुष्ठानाने किंवा रावण करत असलेल्या भक्तीने जर प्रसन्न झाली आणि ती जर प्रकट झाली, एक 2 भुजांच्या रूपामध्ये विग्रह आपल्याला पाहायला मिळतात, अदरवाईज चतुर्भुज विग्रह पाहायला मिळतात, तर त्या परतंत्राचा विनाश हा तर अटळपणे होतोच, परंतु वारंवार जर एखाद्या व्यक्तिरेखा मातेच्या साधकावरती जर असे कोणते प्रयोग करत असेल, ही थांबलेली होती ती या जन्मामध्ये तिथूनच जेव्हा सुरुवात होते तेव्हाच खऱ्या अर्थी बगलामुखी मातेची साधना एखादा साधक, एखादा भक्त हा करण्याच्या मार्गावरती येतो. एखादा उपासक, एखादा भक्त जर महाविद्या साधना करत असेल, महाविद्याच्या समीप जात असेल, तर पर्टिक्युलर त्या साधकासाठी, परंतु सामान्य व्यक्तिरेखा हा भगवतीची आराधना पूजन करताना मी जो जप सांगितला, जो नामजप सांगितला, अवश्यपणे तो मंत्रजप, तो नामजप करू शकतो. बगलामुखीची उपासना साधना जिथे होत असेल, चालू असेल, असा व्यक्तिरेखा हा कधीही दरिद्र होऊ शकत नाही. सुवर्णसन संस्थिता पातांशु कोलासिनी हेमा भांगरुचिंग शशांग मुकुटम सच्च पक्षत्रयुगतम हस्तमुद्गर पाश वज्ररत्ना सबिंप्रतिम भूषणे व्याप्तांगी श्री बगलामुखी त्रिजगता संस्तंभिरीं चिंतयेतः. ओम हलिम बगलामुखी. जय माईकी. आजच्या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो. आजच्या व्हिडिओची एंट्री तुम्ही म्हणाल की दरवेळेसप्रमाणे सतनम आदेश गुरुजी को आदेश हे न बोलताच तुम्ही गुरुजी कोणता श्लोक बोललेला आहात, तर हा भगवती पितांबराचा श्लोक म्हणा किंवा स्तुती म्हणा, स्तुतीपर गायन म्हणा तरीसुद्धा चालेल. या अनुषंगाने मी आजच्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. याच्यामागे रिझन हेच आहे की 24 एप्रिल 2026 या दिवशी येत आहे भगवती पितांबराचा प्राकट्य महोत्सवाचा दिन, म्हणजेच कॅलेंडरमध्ये लिहिलेला असेल किंवा पंचांगाप्रमाणे बगलामुखीचा प्रकट दिन, बगलामुखी जयंती. याच विशेष भागामध्ये भगवती पितांबरा बगलामुखी देवीच्या संदर्भामध्ये काही विशेष माहिती सांगण्याचा आज मी प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. शाक्त संप्रदायामध्ये पुरातन काळापासून, आदी काळापासून दशमहाविद्या, नवदुर्गा, 64 योगिनी यांचं पूजन, साधना, तंत्र हे सदैव अग्रगण्य मानण्यात आलेलं आहे. संपूर्ण सृष्टीचक्रामध्ये सर्वात महत्त्वाच्या अशा 10 महाविद्या मानल्या गेलेल्या आहेत, म्हणजे 10 देवी पार्वतीच्या रूपाच्या मानल्या गेलेल्या आहेत. या दशमहाविद्येपासूनच सर्वच्या सर्व देवी देवता यांना शक्तीसुद्धा प्राप्त आहेत आणि सृष्टीचं चक्र यांच्या कृपा आशीर्वादाने चालते, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. याच दशमहाविद्यामधील अष्टम महाविद्या ही भगवती मा बगलामुखी आहे. आज आता भगवती बगलामुखीच्या प्राकट्य महोत्सवानिमित्त विशेष भाग करतच आहोत, तर सुरुवात आपण इथून करूयात की भगवती मा पितांबरा बगलामुखीची उत्पत्ती ही कशी झाली. आपल्या ग्रंथांमध्ये कोणती कथा अशी आहे जी भगवतीचं प्राकट्य आपल्याला दर्शवते, आता आधी समजून घेऊयात. तंत्र असो, मंत्र असो, यंत्र असो, साधना असो, अनुष्ठान असो, अनेक वेगवेगळे संप्रदाय, अनेक पंथ असो, अशाच तांत्रिक असलेल्या पद्धतीमध्ये एक प्राचीन ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे प्राणतोषिणी. या प्राणतोषिणी नामक ग्रंथामध्ये भगवती मा पितांबराचं प्राकट्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळते. सतयुगामध्ये एक खूप मोठे वादळ हे निर्माण झाले. हे वादळ इतके भयानक होते की समुद्र त्याची मर्यादा ओलांडून, त्याची सीमा ओलांडून समुद्राच्या लाटा ह्या खूप उंच प्रमाणामध्ये वाहायला सुरुवात झाली. याचा प्रताप इतका मोठा होता की समुद्रातनं येणारे जे पाणी आहे ते समस्त पृथ्वीतलावरती व्याप्त व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे याला प्रलय हे नाव देण्यात आले. मग या प्रलयाला थांबवण्यासाठी सृष्टीवरती जो हाहाकार उडालेला होता याला क्षमवण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंने सौराष्ट्र नामक देशामध्ये, वर्तमान स्थितीमध्ये जो गुजरात प्रदेश आहे याला सौराष्ट्र म्हटलं गेलेलं आहे, या सौराष्ट्रामध्ये हरिद्रा नामक एका सरोवराच्या तीरावरती भगवती श्रीविद्या महात्रिपुर सुंदरीची साधना केली, अनुष्ठान केले, स्तुती केली आणि भगवतीला प्रसन्न करून घेतले. ज्यावेळेस महात्रिपुर सुंदरी या हरिद्रा नामक सरोवरातून प्रकट झाली तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी केलेल्या स्तुतीमुळे, भगवान श्रीहरी विष्णूंनी केलेल्या तपामुळे प्रसन्न होऊन वरदान मागण्यास सांगितलं.
तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूने या सृष्टीचक्रावरती जे संकट आलेलं आहे, या सृष्टीचक्रावरती जो हाहाकार उडालेला आहे, जो प्रळयाग्नी निर्माण झालेला आहे, तो थांबवण्यासाठी नवग्रह त्यांची दिशा, त्यांची जागा सोडून जे भरकटत आहेत त्यांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी तुम्ही सहकार्य करावे, तुमचा आशीर्वाद द्यावा, असं वरदान मागितलं. तत्क्षणी महात्रिपुर सुंदरीने त्या सरोवरातून, हरिद्रा नामक सरोवरातून स्वतःचं एक रूप प्रकट केले, स्वतःला प्रकट केले. आणि हे रूप म्हणजेच होते भगवती मा पितांबरा, म्हणजेच बगलामुखी. आता बगलामुखी हा अपभ्रंश झालेला शब्द आहे असं आपल्याला शास्त्र अनेक ग्रंथकार सांगतात. खऱ्या अर्थी बगलामुखीचं नाव हे वल्गामुखी आहे असं सुद्धा अनेक ग्रंथांमध्ये वर्णित आहे. त्या क्षणी बगलामुखी माता ही प्रकट झाली आणि जे वादळ या सृष्टीचक्रावरती व्याप्त झालेले होते, ज्या वादळामुळे, ज्या हाहाकारामुळे पक्षी, कुळ, जीवजंतू, संपूर्ण सृष्टी ही डोलायमान झालेली होती, संपूर्ण पृथ्वी ही डोलायमान झालेली होती, समुद्रावरती व्याप्त होत चाललेली होती. पूर्णतः आकाशमंडल, वायुमंडल, नवग्रह देवतासुद्धा आपली आपली जागा सोडून इतरत्र डोलायमान झालेले होते. म्हणजे कुणालाही स्थिरता नव्हती. अशा पद्धतीची जी उत्पन्न झालेली स्थिती होती ती पूर्ववत आणण्यासाठी भगवती मा पितांबराने त्यांच्यामध्ये असलेल्या स्तंभन शक्तीद्वारे या सर्व सृष्टीचक्र, अखिल ब्रह्मांड, नवग्रह आणि ही पृथ्वी विशेषतः ही एका जागी स्तब्ध केली. आणि हे जे उठलेले वादळ होते, हा प्रळयाग्नी जो होता त्याचा विध्वंस करून टाकला, म्हणजे तो शांत केला. या कथेपासून खऱ्या अर्थी भगवती मा पितांबराचं उगम किंवा प्राकट्य हे मानण्यात आलेलं आहे. बरं, भगवती मा पितांबरा, बगलामुखी ही नारायणी आहे, श्रीविद्या आहे. आणि भगवती मा पितांबरा यांचे सर्वात प्रथम उपासक कोण असेल तर ते होते ब्रह्मदेवता. सर्वात अगोदर भगवती मा पितांबरा यांची साधना, भगवती पितांबरा यांची महाविद्या ही सिद्ध केलेली होती ब्रह्मदेवांनी. ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरूनच श्रीहरी विष्णूंनी सुद्धा या महाविद्येला सिद्ध केलेलं आहे असे वर्णन आपल्याला पाहायला मिळते. श्रीहरी विष्णूंपासून पुढे परशुराम म्हणजेच महर्षी परशुराम महाराजांना सुद्धा ही विद्या प्रकट होती. महर्षी परशुरामांकडनं ही विद्या अश्वत्थामा, अर्जुन, आचार्य द्रोण यांच्याकडे ही विद्या पुढे गेली असं सुद्धा वर्णन येते. असे सुद्धा वर्णन पाहायला मिळते की अर्जुनाने महाभारतामध्ये युद्धाला जाण्यापूर्वी भगवती मा पितांबरा म्हणजेच बगलामुखीची आराधना केलेली होती, हे सुद्धा आपल्याला वर्णन पाहायला मिळते. महाभारत झाले त्याचप्रमाणे रामायणामध्ये सुद्धा अंगद, बालीपुत्र अंगद यांना बगलामुखी माता यांची विद्या सिद्ध होती. एवढेच काय तर रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण यांना सुद्धा भगवती बगलामुखी मातेची सिद्धी होती असे सुद्धा वर्णन पाहायला मिळते. एक काळ तर असा आलेला होता की लंकेमध्ये जेवढे शूर वीर असलेले योद्धे होते, राक्षस होते, यांचा वध प्रभू रामचंद्रांनी करून टाकला. त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रांना रोखण्यासाठी रावणाने तंत्रोक्त पद्धतीचे बगलामुखी अनुष्ठान करायला सुरुवात केली. बिभीषणाच्या सांगण्यावरनं प्रभू रामचंद्रांनाही चेतना मिळाली. प्रभू रामचंद्रांना अगोदरच एक कल्पना मिळाली बिभीषणाच्या सांगण्यावरून की रावण हा बगलामुखी मातेचं अनुष्ठान सिद्ध करत आहे, त्यांना रोखणं आता महत्त्वाचं आहे. आणि प्रभू रामचंद्र हे जाणून होते की जर भगवती बगलामुखी अनुष्ठानाने किंवा रावण करत असलेल्या भक्तीने जर प्रसन्न झाली आणि ती जर प्रकट झाली तर हीच बगलामुखी माता महाकालीचं स्वरूप प्राप्त करेल आणि संपूर्ण वानरसेना ही भस्मसात करेल. त्या क्षणी भगवान प्रभू रामचंद्रांनी मारुती आणि अंगद यांना रावण करत असलेले अनुष्ठान थांबवण्यासाठी, त्या अनुष्ठानमध्ये विघ्न आणण्यासाठी पाठवलेले सुद्धा उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या क्षणीच अंगदाने आणि हनुमंताने त्या अनुष्ठानामध्ये विघ्न उत्पन्न करून ते अनुष्ठान मोडले. मेघनाद हा तर परम देवी उपासक होता. मेघनादकडे जेवढ्या दिव्य शक्ती होते, मेघनादकडे जेवढे दिव्य अस्त्र होते हे साक्षात भगवतीने दिलेले होते. त्यामुळे मेघनादसुद्धा
बगलामुखी मातेचा उपासक हा सदैव राहिलेला होता. मेघनादने ज्यावेळेस अशोक वाटिकेमध्ये प्रभू हनुमंताला बंदी बनवले. अशोक वाटिकेमध्ये प्रभू हनुमंत जातात, सीतामातेची भेट घेतात. भूक लागली म्हणून तिथे असलेले वृक्ष, तिथले फळे खातात, वृक्ष उद्ध्वस्त करतात. रावणाचा प्रथम असलेला पुत्र अक्षय कुमार याचा संहार तिथेच करतात. आणि जो उपद्रव म्हणा हा जो हनुमंताने अशोक वाटिकेमध्ये माजवला, त्याला थांबवण्यासाठी रावणाने मेघनादला पाठवले. मेघनाद ज्या क्षणी अशोक वाटिकेमध्ये येतो तेव्हा हनुमंताला ज्या अस्त्राद्वारे मेघनादने स्तंभित केले, एका जागी उभे केले, ते सुद्धा भगवती बगलामुखीद्वारेच प्राप्त होते. ही सुद्धा कथा आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळते. अलीकडच्याच दशकांमध्ये त्रिविक्रम राजा, चोल साम्राज्य असले चोल राजा किंवा उज्जैन स्थित नगरीमध्ये असलेले विक्रमादित्य, हे सुद्धा भगवती मा पितांबरा बगलामुखीचे उपासक राहिलेले वर्णन आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा सापडते. नाथ संप्रदायामध्ये सुद्धा भगवती बगलामुखीची विशेष आराधना, पूजन सिद्ध केली जाते. आणि नाथ संप्रदायामध्ये सर्वात अगोदर मत्स्येंद्रनाथ, नाथयोगी मच्छिंद्रनाथांना भगवती मा पितांबरा ही प्रसन्न झालेली होती. भगवती मा पितांबराच्या कृपाशीर्वादानेच स्पर्शास्त्र सुद्धा मच्छिंद्रनाथांना प्राप्त झालेले होते. याच जोरावरती सर्व भूते एका जागी खेळवून, एका जागी स्तब्ध सर्व भूते मच्छिंद्रनाथांनी केलेले होते. ही सुद्धा ब्रह्मास्त्र विद्या बगलामुखीची कृपा होती. याचं आणखीन एक उदाहरण आपल्याला नाथ ग्रंथामध्ये इथे सुद्धा पाहायला मिळते की ज्यावेळेस हनुमंत महाराज आणि मच्छिंद्रनाथ यांची सर्वात प्रथम भेट होते, ज्यावेळेस आंघोळ करून मच्छिंद्रनाथ आणि हनुमंतराया येत असतात, एकमेकांमध्ये वार्तालाप होतो, एकमेकांबरोबर भांडण तंटे व्हायला सुरुवात होतात. आणि एकमेकांचा प्रताप दाखवण्यासाठी जेव्हा दोघे हे युद्ध करतात, म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराज आणि वीर बजरंगबली, तेव्हा बजरंगबली महाराज डोंगर उचलून नाथांच्या अंगावरती फेकायला सुरुवात करतात, मोठमोठे दगडे उचलून फेकायला सुरुवात करतात. तेव्हा या मच्छिंद्रनाथ महाराजांनी हनुमंतरायाला आहे त्या जागेवरती, आहे त्या पोझिशनवरती स्तब्ध केलेलं उदाहरण आपल्याला नाथ ग्रंथामध्ये पाहायला मिळते. ज्या ठिकाणी हनुमंतराया माथी असलेला डोंगर घेऊन एका जागी स्तंभित झाले, जो मंत्र मारला गेला होता तो सुद्धा भगवती पितांबराचाच होता, जो मच्छिंद्रनाथांनी सिद्ध केलेला होता. महान योगी आहेत, साक्षात नारायण आहेत मच्छिंद्रनाथ महाराज, यांना साक्षात भगवती प्रसन्न होती. याच अनुषंगाने नाथ संप्रदायामध्ये पुढे जालिंदरनाथ महाराज, कानिफानाथ महाराज, सद्गुरू गोरखनाथ महाराज यांच्याकडे सुद्धा ही विद्या, मंत्र आणि शाबर मंत्रामध्ये सुद्धा विशेष स्थान भगवती मा पितांबराला प्राप्त आहे. त्यामुळे माता बगलामुखी ही साक्षात वैष्णवी विद्या मानले गेलेली आहे. हिच्यामध्ये त्रिशक्ती एकत्रित आहेत, चलायमान आहेत. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी त्रिगुणात्मक त्रिशक्तीचं रूप म्हणजे भगवती मा पितांबरा आहे. याचं हेच रिझन आहे की तंत्रशाखेमध्ये जे दोन कुल पडतात किंवा दोन भाग जे पडतात, एकीकडे काली कुल चालतो तर एकीकडे स्त्री कुल चालतो, म्हणजे स्त्री विद्या चालते. तर भगवती पितांबरा हिचं पूजन, आराधना काली कुल आणि स्त्री कुल या दोन्ही कुलांमध्ये केले जाते. म्हणजे न्यूट्रल चालणारी विद्या जी आहे ना, ही भगवती मा पितांबरा आहे. त्यामुळे पितांबराची उपासना, साधना ही राजसिक पद्धतीने पण होते, तामसिक पद्धतीने सुद्धा होते आणि सात्विक पद्धतीने सुद्धा होते. शास्त्रीय भाषेत, तांत्रिक भाषेत बोलायचं झालं तर दक्षिणाचार आणि वामाचार या दोन्ही ह्याच्यामध्ये भगवतीचं आराधना, पूजन हे केले जाते. जसे तीन तत्व सात्विक, राजसिक, तामसिक, दोन मार्ग, दक्षिण मार्ग, वाम मार्ग, तसेच विग्रहाचं पूजन सुद्धा दोन रूपामध्ये करण्याची प्रथा बगलामुखीची सदैव राहिलेली आहे. एक दोन भुजांच्या रूपामध्ये विग्रह आपल्याला पाहायला मिळतात, अदरवाईज चतुर्भुज विग्रह पाहायला मिळतात. सात्विक पूजन जेवढे केले जाते ते दोन हातांच्या स्वरूपामध्ये भगवतीचे केले जाते. म्हणजे मूर्तीचं जे स्वरूप आहे त्या मूर्तीमध्ये दोन हाते भगवतीचे दाखवण्यात येतात. तर चतुर्भुज स्वरूप हे बगलामुखीचं मांडले गेलेलं आहे, ब्रह्मास्त्र विद्येचं मांडले गेलेलं आहे. चतुर्भुज रूपामध्ये करत असलेलं विग्रह पूजन हे सात्विक, राजसिक आणि तामसिक
या त्रिगुणात्मक पूजनामध्ये चतुर्भुज मूर्तीचंच पूजन केलं जातं, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. जेवढे मोठे अनुष्ठान सिद्ध होतात, जेवढ्या मोठ्या तंत्रक्रिया केल्या जातात, जेवढ्या पद्धतीने वन स्टेप आहेड भगवतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातो, तो चतुर्भुज रूपामध्ये असलेल्या विग्रहाच्या जवळ बसूनच केला जातो. त्यामुळे जिथे भगवतीचे विग्रह आहेत, जिथे भगवतीची उपासना होते, भगवतीचा कवचपाठ होत असेल, साधना होत असेल, नामजप होत असेल, अशा ठिकाणी कधीही आभिचारिक कर्म किंवा कृत्याप्रयोग किंवा षटकर्मादी प्रयोग हे होऊ शकत नाहीत, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे ही वरदायिनी आपल्या भक्तांना चारी पुरुषार्थ प्रदान करणारी, सुख संपत्ती समृद्धी प्रदान करणारी, अर्थ आणि मोक्ष, धर्म आणि मोक्ष हे एकत्रितपणे प्रदान करणारी माता भगवती पीतांबरा बगलामुखी आहे. ज्या साधकांकडे भगवती बगलामुखीची सिद्धी असते, भगवती पीतांबराचा आशीर्वाद प्राप्त असतो, अशा साधकांचे शत्रू मुळामध्ये ते शत्रू राहतच नाहीत. आणि अशा साधकांचं कोणत्याही पद्धतीचं अहित कोणताही शत्रू कधीही करू शकत नाही. शत्रू स्वयं स्वतःला नष्ट करायला सुरुवात करतो जेव्हा एखाद्या भगवतीच्या उपासकावरती, एखाद्या भगवतीच्या भक्तावरती प्रहार केला जातो. त्यामुळे जिथे भगवतीचे साधक आहेत, उपासक आहेत, भक्त आहेत, यांच्याकडे एक वाक्सिद्धी, तर्कसिद्धी ही सदैव प्रेरित असते आणि कूट पद्धतीने भरलेली असते. अशा साधकांपुढे वार्तालाप करताना, अशा साधकांबरोबर कोणतेही वादविवाद करताना समोरचा शत्रू पक्षातला कुठल्या व्यक्तिरेखा तग धरू शकत नाही, हे सुद्धा 100% सत्य आहे. अशा साधकांवरती जर कोणत्याही पद्धतीचे अभिचारिक कृत्याप्रयोग करण्याचा कोणी प्रयत्न केला किंवा इतिहासामध्ये कधी झालेला असेल तर त्या परतंत्राचा विनाश हा तर अटळपणे होतोच. परंतु वारंवार जर एखाद्या व्यक्तिरेखा मातेच्या साधकावरती जर असे कोणते प्रयोग करत असेल, वाईट अहित करण्याची भूमिका मनामध्ये ठेवत असेल, तर तो त्याच्यासहित त्याच्या कुळाचा सुद्धा नाश करण्यासाठी स्वयं पात्र होतो, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. कारण शत्रूची बुद्धी असेल, गती असेल, मती असेल, जीभ असेल, म्हणजेच वाणी असेल, हे सर्व स्तंभित करणारी देवी भगवती मा पीतांबरा आहे. पीतांबराच्या भक्तीच्या बाबतीमध्ये, साधनेमध्ये विशेषतः साधकसुद्धा तेवढा कृपापात्र होण्यासाठी हा तितकाच सात्विक असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. वैयक्तिकरित्या मला जर विचारलं तर मी सात्विक आणि राजसिक पद्धतीने मी बगलामुखी ही सिद्ध केलेली आहे. जेवढ्या साधना, अनुष्ठान, थोडीफार कृपा जी आमच्यावरती भगवतीची झालेली आहे, आम्ही आजही स्वतःला भगवतीच्या दारातले भिकारी आणि दास समजतो. याच्यामागे रिझन हेच आहे किंवा ज्या अनुषंगाने आम्हाला जे ज्ञान प्राप्त झाले, भगवतीच्या जवळ जाण्याचा जो मार्ग आम्हाला मिळाला, या मागे साक्षात सद्गुरू मत्स्येंद्रनाथांची कृपा आहे. मत्स्येंद्रनाथांच्या कृपेशिवाय आम्ही भगवतीच्या एवढ्या समीप कधीही जाऊ शकलो नसतो. त्यामुळे कुठे ना कुठे हे आपल्या पूर्वजन्माचे प्रारब्ध असतात, पूर्वजन्माची काहीतरी पुण्याई असते, जी भगवतीची कृपा प्राप्त होण्यासाठी, आराधना होण्यासाठी, भगवतीच्या एवढ्या जवळ जाण्यासाठी आपल्याला मिळते, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. जोपर्यंत तुमच्यावर तुमच्या गुरूंची कृपा होत नाही, तुमच्या इष्ट आराध्याची कृपा होत नाही, किंवा तुमचे सुकृत एकत्रितपणे येत नाहीत, किंवा गेल्या जन्मी जिथे तुमची सेवा, साधना ही थांबलेली होती, ती या जन्मामध्ये तिथूनच जेव्हा सुरुवात होते, तेव्हाच खऱ्या अर्थी बगलामुखी मातेची साधना एखादा साधक, एखादा भक्त हा करण्याच्या मार्गावरती येतो. आता नियम काय आहेत? खूप क्लिष्ट नियम असतात. परंतु संसारिक जीवन जगत असताना सामान्य व्यक्तिरेखासुद्धा श्री बगलामुखी देवे नमः या मंत्राचा जाप करू शकतो, मा पीतांबराचं दर्शन घेऊ शकतो, देवीला सहपरिवार जाऊन देवीची खाना नारळाने ओटी भरू शकतो, देवीचा आशीर्वाद आपल्यावर राहावा त्यासाठी प्रार्थना करू शकतो. शेवटी तंत्रमार्ग आहे, महाविद्या आहे. जर एखादा साधक, एखादा उपासक, एखादा भक्त जर महाविद्या साधना करत असेल, महाविद्याच्या समीप जात असेल, तर पर्टिक्युलर त्या साधकासाठी नियम हे खूप विचित्र बदलतात सुद्धा आणि क्लिष्टदायक असतात सुद्धा.
पावित्र्यता ठेवणं हा सर्वात मोठा पॉईंट हा बगलामुखी साधनेमध्ये सदैव येत असतो आणि तो ठेवला सुद्धा पाहिजे. मग पावित्र्य असो, कडक व्रताचे नियम असो, आपलं स्वतःचं आचरण असो, हे संपूर्णतः शुद्ध आणि सात्विक असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. कारण पहा, जर आपण किंवा एखादा साधक, एखादा भक्त जर बगलामुखी मातेला स्वतःच्या शरीरावरती मंत्रोपचाराद्वारे जर स्थान देत असेल तर तो साधक सुद्धा तितकाच परमपवित्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. परंतु सामान्य व्यक्तिरेखा हा भगवतीची आराधना पूजन करताना मी जो जप सांगितला, जो नाम जप सांगितला, अवश्यपणे तो मंत्र जप, तो नाम जप करू शकतो. शुक्रवार असेल, मंगळवार असेल, या दिवशी देवीची साधना अनुष्ठान करू शकतो. अष्टमीच्या दिवशी विशेषतः मातेचा कृपा प्रसाद आपल्याला मिळतो, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. नवरात्री येतात, वर्षामध्ये 4 नवरात्री, 2 गुप्त, 2 प्रकट नवरात्री, याच्यामध्ये तुम्ही भगवतीची साधना अनुष्ठान आराधना करू शकता. आता नवीन व्यक्तिरेखा चॅनेल पाहत असतील, प्रथमच कदाचित हे व्हिडिओ पाहणारे असतील, ते म्हणत असतील की मग साधना अनुष्ठान कसे केले पाहिजे. तर या बाबतीमध्ये बगलामुखीची मी ऑनलाईन दीक्षा ऑलरेडी दिलेली आहे किंवा ती यापूर्वी देऊन झालेली आहे. ज्यांना बगलामुखी अनुष्ठान सिद्ध कसे करावे हे शिकायचं असेल तर तुम्ही ती दीक्षा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये प्राप्त करू शकता आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये मातेचं अनुष्ठान सिद्ध करू शकता. त्यामुळे ज्यांच्यावरती भगवतीची कृपा होते किंवा जे भक्त भगवती मा बगलामुखीची आराधना करतात, भगवतीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात, अशा भक्तांच्या सर्व ऐहिक परमार्थिक इच्छा या पूर्ण होतात. अशी कोणतीही भौतिक इच्छा राहतच नाही जे ते आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. भगवतीच्या कृपेने सर्व भौतिक इच्छेची तृप्ती प्राप्ती भक्ताला, साधकाला होतेच. भक्ताच्या जवळ कधीही दारिद्र्य राहू शकत नाही, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. जिथे बगलामुखीचा विग्रह असेल, बगलामुखीची उपासना साधना जिथे होत असेल, चालू असेल, असा व्यक्तिरेखा हा कधीही दरिद्र होऊ शकत नाही. तो व्यक्ती सदैव स्त्री संपत्तीयुता आणि संपन्नता त्याच्याजवळ अखंड राहते, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. कोणतीही ग्रहबाधा असेल, पत्रिकेमध्ये ग्रहांची पीडा असेल, एखाद्या ग्रहाची महादशा चुकीची चाललेली असेल, तर नवग्रहांपासून उत्पन्न होणाऱ्या जेवढ्या पीडा आहेत त्यांचा परिहार करण्यासाठी सुद्धा भगवतीची साधना, भगवतीचा जाप किंवा भगवतीची भक्ती ही सदा सर्वदा विशेष फलदायी राहिलेली आहे. त्यामुळे आजच्या या भागामध्ये या आदिशक्ती, नारायणी, ब्रह्मास्त्रविद्या, श्री भगवती मा पितांबरा बगलामुखी माता यांच्या संदर्भामध्ये अगदी छोट्या स्वरूपामध्ये जी माहिती देण्याचा प्रयत्न या दासने केला, या पामराने केला, हा तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. आमची तेवढी लायकीही नाही, आमची तेवढी पात्रता आणि कुवतही नाही की आम्ही तुम्हाला काही भगवतीविषयी सांगू शकू. आमचे 7 जन्म अपुरे पडतील भगवतीचं गुणगान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि गुणगान महिमा हे तुमच्यापर्यंत प्राप्त करून देण्यासाठी. जितकं बनेल त्या अनुषंगाने मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. एवढं सांगेल की शत्रू जरी असेल तर शत्रूला मोह पडावा, शत्रूसुद्धा आपला मित्र व्हावा. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान नांदावे, शांती नांदावी. ग्रहबाधा, ग्रहांची पीडा, ग्रहापासून उत्पन्न होणारे दोष याचं शमन व्हावे. संसार सुखाचा चालावा, पिढ्यांचे कल्याण व्हावे. शत्रूपासून, कोणत्याही पद्धतीच्या तंत्रांपासून, मंत्रांपासून कधीही बाधा, विघ्न येऊ नये यासाठी सदा सर्वदा भगवतीचा शरणागत पितांबरा मातेची कृपा आपल्यावरती प्राप्त होण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. शेवटी ही आदिमाया जगज्जननी सर्वत्र इतर सर्वत्र व्याप्त आहे. फरक एवढंच आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी. कोणी तिला दुर्गेच्या रूपात पाहतो, कोणी महाकालीच्या रूपात पाहतो, कोणी तारामातेच्या रूपात पाहतो, कोणी छिन्नमस्तकेच्या रूपात पाहतो. आहे तर ती शेवटी एक भगवतीच. त्यामुळे अशा भगवतीला ब्रह्मास्त्रविद्या अखिल ब्रह्मांड धारिणी त्रिभुवन सुंदरी मा भगवती पितांबरा बगलामुखीला मी दंडवत करतो, नमन करतो आणि जी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला हा तुम्हाला आवडलेला असेल ही आशा व्यक्त करतो. आजच्या भागाप्रमाणे इतरही दशमहाविद्येच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला माहिती ऐकून घेण्यामध्ये आनंद वाटत असेल, तशी तुमची इच्छा असेल तर मला कमेंट नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन भागामध्ये. तुम्हाला सर्वांना सत्य महादेव गुरुजी को आदेश. जय माई.